पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. मध्यभागवत महापुराण आपणा सर्वांसमोर सादर करत आहे. तरी श्रोत्यांनी आणि वारकरी संप्रदाय आणि इतर भक्तांनी सर्वांनी हे आनंदाने ऐकावे आणि सबस्क्राईब करावे. ओम श्री गणेशाय नमः. ओम गोपाल कृष्णाय नमः. ओम शिव हर हर महादेवाय नमो. ब्रह्म विष्णु महेश्वराय नमो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सद्गुरुनाथ संत कैकाळेश्वर महाराज की जय. पांडुरंगाय नमः. ज्ञानयज्ञं करिष्यामि शुकशास्त्र कथोज्वलम्. भक्ति ज्ञान विरागाणां स्थापनार्थ प्रयत्नः. नारद म्हणाले, भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांची प्रतिष्ठापना करण्यासाठी शुकदेवांनी सांगितलेल्या भागवत शास्त्राच्या कथाद्वारा मी उज्ज्वल ज्ञान यज्ञ करीन. कुत्र कार्यो मया यज्ञः स्थलं तद्वाच्यतामिह. महिमा शुकशास्त्ररस्य वक्तव्यो वेद पारंगैहा. हा यज्ञ कोठे केला पाहिजे ते ठिकाण आपण मला सांगा. आपण वेद जाणणारे आहात, तेव्हा शुकांनी सांगितलेल्या शास्त्राचा महिमा आपण मला सांगा. दिवसे श्राव्या श्रीमद्भागवती कथा. को विधिस्तत्र कर्तव्यो ममेदं ब्रुवतामितः. श्रीमद्भागवताची कथा किती दिवसात सांगितली पाहिजे व ती कथन करण्याचा विधी आपण मला सांगा. कुमारा उचुः शृणु नारद वक्ष्यामो विनम्राय वेकिने. गंगाद्वार समीपे तू तटमाननंद नामकम. सनकादिक म्हणाले, नारद मुनी, आपण मोठे विनम्र आणि विवेकी आहात. आम्ही आपणास सविस्तर सांगतो, ऐका. हरिद्वाराजवळ आनंद नावाचा एक घाट आहे. नाना ऋषी गणे जुष्टम देव सिद्ध निषेवितम. नाना तरुलता किरणम नव कोमल वालुकम. तेथे अनेक ऋषी वास्तव्य करून आहेत. तसेच देवता आणि सिद्ध पुरुषी त्या स्थानाचा लाभ घेतात. नाना प्रकारचे वृक्ष आणि वेली यांनी व्याप्त असे हे ठिकाण असून तिथे कोमल रसरशीत वाळू पसरलेली आहे. रम्य मे कांत देशस्थम हेम पद्म सुसौरभम. यत्स मे पस्त जीवानां वैर चेतसेन स्थितम्. हा घाट एकांतात असून अत्यंत रमणीय आहे. तेथे नेहमी सोनेरी कमळांचा सुगंध दरवळत असतो. त्याच्याजवळ राहणारे परस्पर वैरभाव असणारे प्राणी एकमेकाशी वैर करीत नाहीत.
ज्ञान यज्ञस्तवया तत्र कर्तव्यो हा प्रयत्नतः अपूर्वरसरूपाच कथा तत्र भविष्यति पुरहास्थं निर्बलं चैव जराजीर्णकलेवरं तद्वयं च पुरस्कृत्यं भक्ती सत्रागमिष्यति. आपण त्या ठिकाणी ज्ञानयज्ञ करावा. तेथे विशेष काही प्रयत्न न करताही कथेमध्ये अपूर्व रस उदित होईल. यत्र भागवती वार्ता तत्र भक्त्यादिकं व्रजेत कथा शब्दं समाकर्ण्यं तांत्रिकं तरुणायते. आपल्या दृष्टीसमोरच दुर्बल आणि वृद्धावस्थेत पडलेल्या ज्ञान आणि वैराग्याला आपल्या बरोबर घेऊन भक्तिकथा असताना येईल. सूतवाच एवं मुक्तत्वा कुमारास्ते नारदेन ममं ततः आ गंगा तटं समा जगमोहा कथापानाय सत्वरा. जेथे मदभागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून जातील. तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल. यदा यतास्तटन्ते तु तदा कोलाहलो अप्यंभूत भूर्लोके देवलोके च ब्रह्मलोके तथैव च. जेथे मदभागवत कथा चालू असते तेथे भक्ती इत्यादी स्वतःहून जातील. तेथे कथेचे शब्द कानी पडताच ह्या तिघांना तारुण्य प्राप्त होईल. श्री भागवत पीयूषपानाय रसलंपटाः धावन्तो अप्यायसुहा सर्वे प्रथमं एच वैष्णवाः. सूत म्हणाले असे म्हणून सनकादिकही नारदाबरोबर श्री मदभागवत कथा अमृत ऐकण्यासाठी तेथून ताबडतोब गंगा तटाकी आले. भृगुर्वसिष्ठश्च वनश्रवच गौतमो मेधातिथिर्देवलोलदेवरातो आरामस्तथा आगादिसुतश्रवच शाकलो मृकंडो पुत्रात्रिजपे पलादाः. ज्यावेळी हे सर्वजण गंगा तटाकी पोचले त्याच वेळी भूलोक देवलोक आणि ब्रह्मलोक अशा सगळीकडे तेथे जाण्यासाठी धांदली उडाली. योगेश्वरो व्यासपराशरो च छायाशुको जाजली जयो मुख्या सर्वे अप्यमी मुनिगणा सपुत्र शिष्याः स्वश्रीभिराय युरति प्रणयेन वक्ता. भृगु ऋषी वशिष्ठ ऋषी च्यवन ऋषी गौतम ऋषी मेघातिथी देवल देवरात परशुराम विश्वामित्र शाकल मार्कंडेय दत्तात्रेय पिप्पलाद योगेश्वर व्यास आणि पराशर छायाशुक जांजली आणि जहू असे अनेक प्रमुख मुनिगण आपापले पुत्र शिष्य आणि पत्नी समवेत प्रेमभराने तेथे आले.
वेदांतानि च वेदाश्रवच मंत्रास्तंत्रा समूर्तयः आदश सप्तपुराणानि षट्शास्त्राणि तथाय युहा. यांच्याखेरीज वेद, उपनिषदे, मंत्र, तंत्र, 17 पुराणे आणि 6 शास्त्रे तेथे मूर्त रूप धारण करून आली. गंगाध्याः सरितस्तत्र पुष्करादिसरासि च क्षेत्राणि च दिशः सर्वा दंडकादिवनानि च. गंगा आदी नद्या, पुष्कर आदी सरोवरे, सर्व तीर्थक्षेत्रे, सर्व दिशा, दंडकारण्य आदी अरण्य, हिमालय आदी पर्वत, तसेच देव, गंधर्व, दानव असे सर्वजण कथा ऐकण्यासाठी आले. स्वतः श्रेष्ठ समजणारे जे आपणाहून आले नाहीत त्यांची महर्षी भृगूंनी समजूत घालून त्यांना आणले. नगादयो ययु सत्र देव गंधर्व दानवः गुरुत्वा तत्र नायातान् भृगुः संबोध्य आचानयत. दीक्षिता नारदीनाथ दत्तमासनमुत्तमं कुमारा वंदिता सर्वो निषेद्वा कृष्ण तत्पराः. त्यावेळी श्री कृष्ण भक्त सनकादी नारदांनी दिलेल्या उच्च आसनावर कथाकार म्हणून कथा ऐकण्यासाठी बसले. त्यावेळी सर्व श्रोत्यांनी त्यांना नमस्कार केला. वैष्णवाश्रवच विरक्ताश्रवच आन्याशिनो ब्रह्मचारिणः मुगभागे सितास्ते च तदग्रे नारदः स्थितः. श्रोत्यामध्ये वैष्णव, विरक्त, संन्यासी आणि ब्रह्मचारी पुढे येऊन बसले तर नारद मुनी त्या सर्वांच्या पुढे बसले. एक भागे ऋषिगणास्त धन्यत्र द्योकसः वेदो निषिदो अन्यत्र तीर्थान्यत्र श्रियो अनंतः. एका बाजूला ऋषिगण, एकीकडे देवता, एकीकडे वेद उपनिषदे, एकीकडे तीर्थक्षेत्रे बसली तर दुसऱ्या बाजूला स्त्रिया बसल्या. जया शब्दो नमः शब्दः षडूह शब्दस्तथैव च चूर्णलाजा प्रसूनानां निक्षेपः सुमानभूत. त्यावेळी सगळीकडे जय जयकार, नमस्कार आणि शंखाचा आवाज येऊ लागले. तसेच बुक्का, गुलाल, फुले इत्यादींची उधळण होऊ लागली. विमानानि समारुह्य कियन्तो देवनायकाः कल्पवृक्ष प्रसूने स्थानं सर्वस्तत्र समाकिरण. काही प्रमुख देवतार विमानात बसून सभेत बसलेल्या सर्व लोकांवर कल्पवृक्षांच्या फुलांची उधळण करू लागले. सुतोवाच एवं तेष्वेकचित्तेषु महद्भागवतस्य च महात्म्यमुचरे स्पष्टं नारदाय महात्मने. स्वत म्हणाले, अशा प्रकारे जेव्हा सर्वजण एकाग्र चित्त झाले तेव्हा सनकादिक ऋषी मुनीवर नारदांना श्री मद्भागवताचे महात्म्य स्पष्ट करून सांगू लागले.
कुमार उचुहा अथ ते वर्ण्यते अस्माभिर्म महिमा शुकशास्त्रजहा यस्य श्रवणमात्रेण मुक्तिहा करतले स्थिता. सर्गाधिक म्हणाले, आता आम्ही आपल्याला या शुकशास्त्राचा भागवत शास्त्रांचा महिमा सांगतो. याच्या केवळ श्रवणाने मुक्ती हाती लागते. सदाशिव्या श्रीमद भगवती कथा यस्याः श्रवण मात्रेण हरे श्रीचितं वेतः. श्रीमद भागवताच्या कथेचे नित्य सेवन करावे. या कथेच्या श्रवणाने श्रीहरी हृदयात विराजमान होतात. ग्रंथो 18 सहस्रो 12 स्कंध संमितः परीक्षिचूक संवाद गृणु भागवतं च तथा. या ग्रंथाचे 18,000 श्लोक आणि 12,000 स्कंद आहेत. यात श्री शुकदेवाने राजा परीक्षित यांचा संवाद आहे. आपण हे भागवत शास्त्र लक्षपूर्वक ऐका. तावत् संसार चक्रे अस्मिन् आभ्रमते अज्ञानतः पुमान् यावत् कर्णगता नास्ति शुकशास्त्रकथा क्षणं. जोपर्यंत एक क्षणभर का होईना या शुकशास्त्राची कथा कानी पडत नाही, तोपर्यंत हा अज्ञानी जीव संसार चक्रात भटकत राहतो. यत्फलं नास्ति तपसा न योगेन समाधिना अनायासेन तत्सर्वं सप्ताह श्रवणे लभेत. जे फळ तप योग आणि समाधीमुळे मिळत नाही, ते संपूर्ण फळ सप्ताह श्रवणाने सहजगत्या प्राप्त होते. यज्ञाग्दर्जिती सप्ताह हा सप्ताहो गर्जती व्रतात तपसो गर्जती प्रोच्चे स्थिरता नित्यं ही गर्जती. सप्ताह श्रवण, यज्ञ, व्रत, तप, तीर्थयात्रा, योग, ध्यान आणि ज्ञान या सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. अहो याचे वैशिष्ट्य काय वर्णन करावे. हे सप्ताह श्रवण तर सर्वात श्रेष्ठ आहे. योगाग्दर्जती सप्ताहो ध्यानाज्ञानाच्च गर्जती किं ब्रह्मो गर्जनं तस्य रे गर्जती. साश्चर्यमेत कथितं कथानकं ज्ञानादि धर्मान विगणन्य साम्प्रतं निःश्रेयसे भागवतं पुराणं जातं कुतो योगविदा दिसूचकम्. शौनकाने विचारले, ही तर आपण मोठ्या आश्चर्याची गोष्ट सांगितली. हे भागवत पुराण निश्चितच योग वेत्ते ब्रह्मदेव यांचे अधिकारण असणाऱ्या श्री नारायणांचेच निरूपण करीत आहे. पण मोक्षप्राप्तीसाठी ज्ञान इत्यादी सर्व साधनांचा तिरस्कार करूनही या युगात या पुराणाची ख्याती कशी झाली. सूत उवाच यदा कृष्णो धरात
त्यक्त्वा स्वपदं गन्तुमुद्यतः एकादशं परे श्रुत्याप्युद्भवो वाक्यं ब्रवीता. सूत म्हणाले, हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकाला जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनाही असेच विचारले होते. सुतवाच यदा कृष्णोधरां त्यक्त्वा स्वपदं गन्तमुद्यतः एकादशं परे श्रुत्याप्युद्भवो वाक्यं ब्रवीता. हे पृथ्वीतल सोडून स्वधामाला गोलोकात जाण्यासाठी जेव्हा भगवान श्रीकृष्ण निघाले तेव्हा त्यांच्या तोंडून 11व्या स्कंदातील ज्ञानोपदेश ऐकून उद्धवांनाही असेच विचारले होते. उद्धववाच त्वं तु यस्यासि गोविंद भक्त कार्यविधाय च मच्चिते महति चिंता तां श्रुत्वा सुखमावह. हे गोविंद, आपल्या भक्तांचे कल्याण करून स्वधामात जाऊ इच्छिता, परंतु माझे मन चिंताग्रस्त आहे. माझी चिंता ऐकून तिचे निरसन करून आपण माझे समाधान करा. अगतो अयं कलिर्पोरो भविष्यन्ति पुनः खलाः तत्सग्नेनैव सन्तोऽपि गमिष्यन्त्युग्रतां यदा. आता घोर कलियुग आलेच आहे. आता पुन्हा अनेक दुष्ट प्रगट होतील. त्यांच्या संसर्गाने जेव्हा अनेक सत्पुरुषी क्रूर स्वभावाचे होतील तेव्हा त्याच्या भाराने दबून गेलेली ही गायरूपी पृथ्वी कोणाला शरण जाईल. हे कमल नयना मला तर हिचे रक्षण करणारा आपल्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही. तदा भारवती भूमिर्गो रूपेयं कमाश्रयेत अन्यो न दृश्यते त्राता त्वत्ता कमललोचना. अता सत्सुदयां कृत्वा भक्तवत्सलमाव्रज भक्तार्थे सगुणो जातो निराकारो अपि चिन्मयः. म्हणून हे भक्तवत्सला, साधू पुरुषावर कृपा करा आणि येथून जाऊ नका. भगवान आपण निराकाराने चिन्मय असूनही भक्तासाठीच हे सगुण रूप धारण केले आहे. तद्वियोगेन ते भक्ताः कथं स्थास्यन्ति भूतले निर्गुणोपासने कष्टमता किंचित विचारय. तर मग आपला वियोग झाल्यावर ते भक्तजन पृथ्वीवर कसे राहू शकतील. निर्गुणाची उपासना करण्यात तर फार कष्ट आहेत. यासाठी आपण दुसरा काहीतरी विचार करा. इत्युद्धवचः श्रुत्वा प्रभासे अचिंतय दुरिहा भक्ता वल्लभनार्थाय किं विधेयं मयेति च. प्रभास क्षेत्रामध्ये उद्धवाचे हे वचन ऐकून भगवंत विचार करू लागले की भक्तांच्या आधारासाठी आपल्याला काय करता येईल. स्वकीयं यद्वेत्तेजस्तच्च भागवते अदधा तिरोधाय प्रविष्टो अयं श्रीमद्भागवतार्णवम्. तेव्हा भगवंतांनी आपले तेज
भागवतामध्ये स्थापित केले आणि अंतर्धान पाहून त्यांनी या भागवत रूपी समुद्रात प्रवेश केला. तेनेयम वाडंगई मूर्तिहा प्रत्यक्षा वर्तते हरे. सेवनात श्रवणात पाठात दर्शनात पाप नाशिनी. म्हणून ही भगवंताचे प्रत्यक्ष वाङ्मय मूर्ती आहे. भागवताच्या आराधना, श्रवण, पठण किंवा दर्शन सुद्धा मनुष्याचे पापे नष्ट करते. सप्ताह श्रवणम तेन सर्वेभ्यो आयधिकंपकृतं साधनाने तिरस्कृत्य कलो धर्मो अयमिरिता. असे असल्याने याचे सप्ताह श्रवण सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे आणि कलियुगात तर अन्य सर्व साधने दुय्यम समजून याला सर्वश्रेष्ठ धर्म मानले आहे. दुःख, दारिद्र्य, दौर्भाग्य, पाप प्रक्षालनाय च काम, क्रोध जयार्थी कलो धर्मो अयमिरितः. कलियुगात हाच एक असा धर्म आहे की ज्यामुळे दुःख, दारिद्र्य, दुर्भाग्य आणि पाप यांचा सर्व नाश होतो आणि काम, क्रोधादी शत्रूवर विजय प्राप्त करता येतो. अन्यथा वैष्णवी माया देवैरपि सुतोस्तजा कथं त्याजा भवेत् पुंभिहा सप्ताहो अतः प्रकृतीतः. भगवंताच्या मायेपासून सुटका होणे जिथे देवता नाही अवघड आहे, तिथे मनुष्याची सुटका कशी होणार. म्हणून मायापाश सुटण्यासाठी सुद्धा सप्ताह श्रवणाचा विधी सांगितला आहे. सूतोवाच एवं नगाः श्रवणो रुधर्मे प्रकाशमाने ऋषिभियां सभायाम् आश्चर्यमेकं समभूतदानी तदुच्यते संसृणु शौनकत्वम्. सूत म्हणाले, शौनका, यावेळी सनकादिक मुनिवर्य सप्ताह श्रवण विधीची याप्रमाणे प्रशंसा करीत होते. त्या वेळेला सभेत एक आश्चर्य घडले, ते मी तुला सांगतो, ऐक. भक्ती हा सुतो तो तरुण गृहीत्वा प्रेमैकरूपा सहसा अविरासितं श्रीकृष्ण गोविंद रे मुरारे नाथेति नामानि मुहुर्वदन्ति. तारुण्यावस्था प्राप्त झालेल्या आपल्या 2 पुत्रांना घेऊन पवित्र प्रेमरूपी भक्ती तेथे अकस्मात प्रकट झाली. ती मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव या नामांचा वारंवार जयघोष करत होती. ता चांगतां भागवतार्थ भूषां सुचारुवेशां ददृशुहां सदस्याः कथं प्रविष्टा कथमागतेयं मध्ये मुनिनामिति तर्कयन्तः. तेव्हा सभास्थानी सुंदर वेश धारण केलेली भक्ती भागवताच्या अर्थाचे दागिने अंगावर घालून तेथे आल्याचे पाहिले. मुनीच्या मध्ये हिचे आगमन कसे झाले याविषयी सभेतील सर्वजण तर्क वितर्क करू लागले. उचुह कुमार वचनम तदाने कथार्थतो निष्पत्ती ताधुनेयम एवं गिरहा ससूता निशम्य संत कुमारम निजगाद नम्रहा. तेव्हा सनकादिक म्हणाले की
भागवत कथेच्या अर्थातून आताच ही येथे प्रगट झाले आहे. हे ऐकून भक्ती आपल्या पुत्रासह अत्यंत विनम्र भावाने संत कुमारांना असे म्हणाली. भवधीरदेव कृतास्मि पुष्टां कली प्रणष्टापि कथारे शेनां क्वाहं तु तिष्ठाम्यधुना ब्रवन्तो बाह्या इदं तां गिरिमुचुरे ते. भक्ती म्हणाली, कलियुगात माझा लोभ झाला होता. कथामृताचे सिंचन करून आपण मला आजच पुष्ट केले. आपण मला आता असे सांगा की मी कोठे राहू. हे ऐकून सनकादिक तिला म्हणाले, भक्तेषु गोविंदा स्वरूपकर्त्रीं प्रेमैकधत्रीं भवरोगहन्त्रीं सा त्वं च तिष्ठस्व सुधैर्य संश्रया निरन्तरं वैष्णव मानसानि. तू भगवंतांना भगवत स्वरूप देणारी, त्यांचे अनन्य प्रेम संपादन करणारी आणि त्यांचा भवरोग नाहीसा करणारी आहेस. म्हणून तू धैर्य धारण करून विष्णू भक्तांच्या हृदयात निरंतर वास करून राहा. ततोपि दोषा कलिजा इमे त्वां द्रष्टुं न शक्ता प्रभोऽपि लोके. एवं तदा न्यावसरे अपि भक्ति सदा निषन्ना हरे दास चित्ते. या कलियुगातील दोषांचा लोकांवर प्रभाव पडणार असला तरी तुझ्यावर त्या दोषांची दृष्टी सुद्धा पडू शकणार नाही. अशा प्रकारे आज्ञा होताच भक्ती ताबडतोब भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान झाली. सकल भुवन मध्ये निद्रास्ते अपि धन्या निवसती हृदय श्याम श्री हरे भक्ती रेखा. हरिरपि निज लोकं सर्व थातो विहाय प्रविशति हृदि तेषां भक्तिसूत्रोपनबद्ध. ज्यांच्या हृदयात केवळ हरिभक्तीचाच निवास आहे ते भले निर्धन का असेनात परम धन्य आहेत. कारण त्या भक्तीच्या दोरीने बांधलेले साक्षात भगवान हे आपले परमधाम गोलोक सोडून भक्तांच्या हृदयात येऊन निवास करतात. ब्रह्मो अद्यते किमधिंको महिमानवे वे. ब्रह्मो अद्यते किमधिकं महिमानमेवं ब्रह्मात्मकस्य भुवि भागवताभिधस्य. यत्संश्रयान्निगदिते लभते सुवक्ता श्रोतापि कृष्ण समतामल मन्य धर्मेया. या पृथ्वीतलावर हे भागवत साक्षात परब्रह्माचे स्वरूप आहे. याची महती याहून अधिक आम्ही किती म्हणून वर्णन करावे. भागवताच्याच आश्रयाने त्यांची कथन करणारा आणि ऐकणारा दोघांनाही भगवान श्रीकृष्णांची सारूप्य मुक्ती प्राप्त होते. म्हणून याखेरीज अन्य धर्माचरणाची काय गरज आहे. इति श्री पद्मपुराणे उत्तराखंडे श्री मद्भागवत महात्म्ये भक्ति कष्ट निवर्तनम नाम तृतीयाध्याय. अध्याय 3 समाप्त झाला.
सद्गुरुनाथ संत कायकडेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.